या ठिकाणी आहे आणि या मंदिरामध्ये पण छोटासा नंदी या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे. बघू शकता किती पुराणी काळामधलं हे मंदिर आहे. अवशेष त्या ठिकाणी सापडतात. तुम्हाला अवशेष पण दाखवणार आहे मी पुराणी काळामधले. तर मंदिरामध्ये आतमध्ये या बाजूला उभ्या या बाजूला एक मंदिर आहे छोटंसं. नाव मंदिर काही नाही. आणि इकडल्या बाजूला पण मंदिर आहे छोटंसं. या ठिकाणी पण मंदिर आहे छोटंसं, बघू शकता. तर आता आपला परिसर जे आहे तो बघू आपण कसं आहे आणि बघू शकता. मंदिर हे अतिशय पुराणी काळामधलं दगडी बांधकाम आहे. सगळं बघू शकता. आतमध्ये मंदिर आहे. आतमध्ये पण पार्वती देवीचं छोटंसं मंदिर आहे. तर मंदिरामध्ये अतिशय पुराणी काळामधलं दगडी बांधकाम आहे. बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारे. बघू शकता आतील देखील जे घुमट आहे ते पुराणी काळामधलं घुमट आहे. अतिशय चांगल्या प्रकारे मंदिर आहे. पार्वती देवीचं मंदिर आहे अतिशय चांगल्या प्रकारे. जय शंभो शिवार शंभो. या ठिकाणी जर नक्की तुम्ही पुण्यामध्ये आलात दत्तवाडीला नेरेला तर नक्की या मंदिराला भेट द्या. आपण बाहेरला परिसर दाखवता कसा आहे. तर मित्र हो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी अतिशय मोठ्या मोठ्या शिला आहेत. मोठ्या मोठ्या जे बघू शकता किती पुराणी काळामध्ये हे अवशेष आहेत. तर अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी वातावरण आहे. चिंचेचं झाड आहे मोठं. परिसर मोठा आहे भरपूर. तर जरा पाठीमागच्या साईडचं आपण कसं आहे काय नाही या ठिकाणी बघू शकता. छोट्या छोट्या मूर्त्या ठेवण्यात आलेल्या आहेत. अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी वातावरण आहे. पाठीमागचं बघूया आपण कसं आहे. Working 3 doors down from my favorite bookshop in the world, the coastline. When you wrote to me, you said that my body, it was made for yours. And I'm just so grateful that I got to know. बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपला सभा मंडप, भव्य दिव्य असा सभा मंडप आहे. या ठिकाणी साईडला बघू शकता या ठिकाणी नदी पण आहे मोठी चांगली. आणि या नदीमध्ये जेव्हा पावसाळ्यामध्ये पाणी, मी आलेलो याच्या अगोदर, पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी असतं. या ठिकाणापासून जे त्या शेवटच्या टोकापर्यंत भरपूर पाणी असतं. बघू शकता आपल्याला नदी काठी, नदीतलं पाणी असं हे करण्यासाठी